रेल्वेचा अगदी पहिल्या डब्याच्या जवळ असलेला हा दरवाजा। दरवाजा खिडकी दोन ठिकाणच्या काचा फोडण्यात आल्या, खिडकीच्या काचा फोडण्यात आला, एक ठिकाणी दरवाजाच्या जवळ लॅडर लावण्यात आलेली। अशा 3 ठिकाणाहून सध्या प्रवाशांची सुटका सुरू आहे। प्रचंड गर्दी असून सुद्धा लोक पॅनिक झालेले असून सुद्धा ते इथून बाहेर पडण्यासाठी तशी घाई करत नाहीत। अग्निशमन दलाच्या जवानांकडनं योग्य प्रकारे ही परिस्थिती हँडल केली जाते। एक एक करून प्रवाशांना या ठिकाणाहून बाहेर काढलं जाते। या प्रत्येकाला इथून बाहेर काढणार असं अग्निशमन दलाकडनं इथे सांगितलं जाते। लोक विश्वास ठेवतात त्यांच्या शब्दावर आणि एक एक करून इथून या प्रवाशांना काढलं जाते। विंडो मधून तिथून बाहेर काढणं थोडंसं कठीण आहे। दरवाजाच्या जवळ अगदी तर ज्यांना एक लिफ्ट केलं जाते खरं तर यामधून। तर काचेच्या ठिकाणी म्हणजे काच फोडून आतमध्ये गेलेला अग्निशमन दलाचा कर्मचारी जवान आपण पाहतोय आणि याच ठिकाणून एक एक करत लॅडरवर प्रवाशांना सोडलं जात आहे। त्यासाठी मदत कम से कम 1.5 घंटा। सुशील वराडकर, थँक्यू सर। कोणता चॅनल? जवळपास 1.5 तास प्रवासी त्या ठिकाणी अडकले होते। एका प्रवाशाची प्रतिक्रिया आता आपण ऐकलेली आहे। एका दरवाजातून आता प्रवाशांना खाली आणलं जात आहे, थेटपणे खाली आणलं जात आहे। लॅडर काही ठिकाणी प्रवाशांना लॅडरने उतरणं काहीसं कठीण जात आहे। त्यामुळे आता महिला आहेत किंवा वृद्ध आहेत त्यांना लॅडरमधनं उतरणं कठीण जातं, तशा वेळेला त्यांना लिफ्ट केलं जातं या ठिकाणी। मोनोरेल तब्बल 1.25 ते 1.5 तासापासून अडकलेली होती आणि आता या मोनोरेलमधनं प्रवाशांची सुटका होतीये। जवळपास 200 प्रवासी या मोनोरेलमध्ये होते। जवळपास आता ह्या सगळ्याला 2 तास होत आलेले आहेत। म्हणजे 1.25 तासापर्यंत हे सगळे प्रवासी जे आहेत यामध्ये अडकून पडले होते आणि त्यानंतर आता जवळपास पाऊण तास झालेले हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। एक एक करून प्रवाशांना बाहेर काढलं जातं। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या माहितीनुसार 200 लोक या मोनोरेलमध्ये होते। त्या प्रत्येकाला बाहेर काढायचं आहे, त्यांची नोंद या ठिकाणी ठेवली जात आहे। तर लवकरात लवकर या प्रवाशांना इथून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि एक एक करून जर प्रवाशांना इथून बाहेर काढलं त्यासाठी वेळ जाऊ शकतो। त्यासाठी अग्निशमन दलाची अत्याधुनिक अशी आणखी एक लिफ्टेड असलेली एक लॅडर आणखी आणण्यात आलेली आहे, ज्यामधून डायरेक्ट त्या लिफ्टमध्ये घेऊन त्यांना खाली उतरवलं जाते। तर 6:15 वाजता ही मोनोरेल इथे अडकलेली होती। 6:15 पासून साधारणतः 7:15 ते 7:30 पर्यंत हे प्रवासी अडकलेले होते। त्या दरम्यान म्हणजे 7:15 ते 7:30च्या दरम्यान त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले होते। त्यानंतर सुद्धा रेस्क्यू कसं करता येईल याचा आढावा घेण्यात आला आणि मग अखेर आता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली। नक्कीच श्रुती, आणि त्याला सुद्धा आता पाऊण तास या ठिकाणाहून जे ॲम्ब्युलन्समध्ये आहे ते टाकण्यात येत आहे आणि ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती जो औषध उपचार बाहेर यायला एवढं धाडपळ करतो का? मोनोरेलमध्ये या प्रवाशांची सुटका होती। सगळे प्रवासी घाबरले होते, त्यातल्या काही महिलांना तर चक्कर आलेली होती, श्वास घ्यायला त्रास होत होता। त्यामुळेच या ठिकाणी वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आलेले आहे। त्यात सुद्धा प्राथमिक उपचारानंतर आणखी काही वैद्यकीय उपचारांची गरज असेल तर रुग्णालयात या सगळ्या प्रवाशांना ज्यांना गरज असेल अशांना नेलं जाणार आहे। तर 1.25 तासानंतर मोनोरेलमधून या प्रवाशांची सुटका होते। हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होऊन सुद्धा आता पाऊण तास झालेला आहे आणि दरवाजा आणि खिडकी अशा 3 जागांवरून आता रेस्क्यू केलं जातंय। एक एक करून प्रवाशांना खाली उतरवलं जाते। मात्र महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या माहितीनुसार 200 प्रवासी या मोनोरेलमध्ये होते। तो पण नाही झाला बघ।